साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध आग या कादंबरीचे अभिवाचन स्वर बबन चखाले सासवड, संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंधार, दिग्दर्शक पांडुरंग कुकोलवार, आकाश प्रकाशन नांदेड, भाग 13वा. मुक्ता जी, आज 2 वर्ष झाली शीला दिसली नाही की तिची खुशालीही कळली नाही. अनंत दुःखित स्वरात म्हणाला. एकदा तिला पाहावं असं वाटू लागलंय. कालच तुम्ही राजापूरला गेला होता, मग तिला का भेटला नाही? मुक्तानं विचारलं. अगं तेवढी हिंमतच झाली नाही. अनंत हसून म्हणाला. मी जीवाला भीत नाही, पण कुणी अपमान करेल याची मला फार भीती वाटते. आनंदचं जीवन चाकोरी सोडित नव्हतं. तो कधी हसत होता तर मध्ये शीलाची आठवण झाली की गंभीर होत होता आणि रात्रीच्या रात्री लिहित बसत होता. मुक्ता त्याच्या शिवेला उभी होती. ती त्याचा प्रत्येक शब्द झेलीत होती. त्यानं सुखी राहावं यासाठी ती शिकस्त करीत होती. त्यानं घर सोडून कुठं जाऊ नये यासाठी ती जीवाचं रान करीत होती. परंतु अचानक उठून अनंत कुठंतरी जात होता आणि 8-15 दिवसांनी परत येत होता. त्याचं जीवन महापुरासारखं धावत होतं आणि मुक्ता त्याला बांध घालीत होती, पण तिला यश येत नव्हतं. तिनं विचारलं, मग तुमचं म्हणणं काय आहे? मुक्ता, शीलाला एकदा पाहावी एवढंच माझं म्हणणं आहे. अनंत कळवळून बोलला. मग त्यासाठी काय करूया? मुक्तानं विचारलं. मी राजापुरात जाऊन राहणार आहे. आता तू येणार की नाही ते सांग. आता जिकडे तुम्ही जाल तिकडे मी येणार आहे. आता मला टाकून तुम्ही कुठंही जायचं नाही, मुक्ता बोलली. मग राजापूरला जायची तयारी कर, अनंत म्हणाला. मी संकटात आहे, मला एकटा सोडू नको. मला कल्पना आहे आणि म्हणूनच मी आता सावलीसारखी तुमच्याबरोबर असणार आहे. कधी निघायचं ते सांगा, मुक्ता म्हणाली. म्हणजे मी इथली आवरावर करते. उद्याच निघायचं आणि पांडालाही बरोबर घ्यायचा. मी राजापुरात घर घेतलं आहे, अनंत बोलला. आणि मुक्ता पांडाला मदतीला घेऊन बांधाबांध करू लागली. जयवंतरावाच्या बंगल्यात एकच गडबड उसळली होती. आज राणीचा 3रा वाढदिवस होता. बरीच माणसं आली होती, काही येत होती. सावळाराम थोरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करीत होता. रावसाहेब एका खुर्चीवर आलटकट पालकट घालून बसला होता. शीला आणि लता नवी पातळे नेसून धावपळ करीत होत्या. तोच अनंत बिचकत आला आणि त्याला पाहून शीला चकित झाली. रावसाहेबांनी त्याला एका कोचावर बसवलं. शीला पुढं जाऊन म्हणाली, खुशाल आहात ना? आनंदात आहे. अनंत हसत उतरला आणि लतानं राणीला अनंत पुढं आणली आणि म्हणाली, ही आमची राणी. हिचा आज वाढदिवस आहे. आणि राणी, हे अनंत काका बरं का, नमस्कार कर. राणीनं अनंतकडे निरखून पाहिलं आणि हसत नमस्कार केला. आणि रावसाहेबांनी विचारलं, आनंद, आलेकडे दिसत नाहीस, आहेस तरी कुठं तू? मी आता या राजापुरात राहत आहे. आनंद राणीला जवळ घेऊन म्हणाला. इथं भीमसेन चौकात सीता निवास नावाचा मी बंगला घेतला आहे. असं? रावसाहेब आश्चर्यानं म्हणाला. आणि कोण कोण राहतात तिथं? मी, मुक्ता आणि पांडा. अनंत उतरला आणि राणीला खाली ठेवून उठला. निघालात? थांबा ना, जेवून जा, शीला घाबरून बोलली. मी जात नाही. आज राणीचा वाढदिवस आहे, तेव्हा मी आता येतो, असं म्हणून अनंत बाजारात जाऊन राणीसाठी सर्व दागिने घेऊन परत आला. ते दागिने नी चॉकलेटचे पाकिट राणीला देऊन तो पुन्हा रावसाहेबाशी बोलत बसला. शीला आज कितीतरी दिवसानं त्याला पाहत होती. त्याचा तो उदास चेहरा आणि गालावरचं हास्य पाहून तिचं काळीज तुटत होतं. तिनं डोळे विस्फारून हसत विचारलं, इथं किती दिवस राहणार आहात? तसं नक्की काहीच ठरलेलं नाही, परंतु पुष्कळ दिवस मी राजापुरात तळ देणार आहे. अनंत समोर पाहत बोलला. शीलाकडे पाहायचं त्याला धैर्यच होत नव्हतं. मग एकदा आमच्याही घरी या ना, शीला आर्जवी स्वरात बोलली. अवश्य येईन, अनंत उतरला. संध्याकाळी जेवणं झाली. अनंतनं राणीला जवळ घेऊन तिचा निरोप घेतला. आणि त्या दिवसापासून 1-2 दिवसांना अनंत लताकडे जात होता आणि दरवेळी तो राणीसाठी खाऊन येत होता. चॉकलेट राणीला फार आवडत असे. अनंत प्रत्येक वेळी तिला चॉकलेटचे पाकिट त्यामुळे घेऊन जात होता. त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. आनंद आला की राणी आनंदाने नाचत होती. तिची भलतीच धांदल उडे नी ती लताला म्हणे, आई ग, अनंत काका आले, चहा कर. आणि शीलाही नियमानं लताकडे येत होती.
आनंद आला की ती हर्षभरीत होत होती. त्याला चहा देऊन त्याच्याशी बोलत बसत होती. ती आली की अनंतला बरं वाटत होतं. त्याचा तो दिवस आनंदात जात होता. परंतु शीलाचं ते लताकडे रोजचं जाणं मोहनरावला पसंत नव्हतं. तो मनातल्या मनात चरफडत होता. जेव्हा पाहावं तेव्हा शीला घरी नसे आणि मोहनची आई गेली आहे बाबा बहिणीकडे असे कुरकुरे आणि मग मोहनचे डोके फिरे आणि तो शिला करू लागे. एके दिवशी मोहनराव घरी आला आणि शीला घरी नाही हे समजताच त्याचं डोकं फिरलं. तो सरळ लताकडे गेला. तिथं शीला अनंतशी बोलत होती. मोहनराव लताच्या घरात शिरला आणि त्यानं शीलाला स्वयंपाकघरात घेतली आणि लताला राणीला घेऊन एका खोलीत पाठवली आणि शीलाच्या तोंडात एक जोरदार चपरा खाणली आणि पुन्हा हात उगारला. पण लतानं पुढं होऊन शीलाची सुटका केली आणि मोहनरावनं संतापून विचारलं, तुला घरी बसवत नाही का? घरातील सर्व कामं झाल्यानंतर घडीभर इकडं आलं तर काय बिघडलं? शीलानं संतापून उलट विचारलं. आईशी बोलत का नाहीस? मोहनरावाने प्रश्न केला. काय बोलायचं? माझं काम संपलं म्हणजे मुक्यासारखं जे बसायचं ते मी इकडं येते, शीला बोलली. चल घरी. मोहनराव गुरकला. आनंद बागेत राणीला खेळवीत होता. शीला त्याच्याजवळ येऊन थांबली आणि आनंद जाते मी एवढं बोलून गेली. घरात घडलेला सर्व प्रकार आनंदच्या लक्षात आला होता. तो राणीला घरात घालून लताला न विचारताच घरी गेला आणि त्या दिवसापासून लता आनंदचा राग करू लागली. हा येतो राणीसाठी नसून शीलासाठीच येत असतो आणि शीला माझ्याकडे येते ती आनंदसाठीच येत असते असा तिचा समज झाला होता. आनंद आला की ती कपाळाला आठ्या घालून एखादा शब्द बोलून स्वयंपाकघरात जात होती आणि राणीच्या आग्रहामुळे ती आनंदला चहा देत होती, परंतु ती मनात कुढत होती. एके दिवशी सकाळीच आनंद लताच्या घरी गेला. त्याला पाहताच राणी धावत जाऊन त्याला बिलगली आणि त्यानं दिलेलं चॉकलेट घेऊन आईकडे पळाली. म्हणाली, आई ग, आनंद काका आले, चहा कर. बरं थांब, मला काही तेवढंच काम नाही, लता कडवट स्वरात बोलली. शीला अजून आली नव्हती. आनंद लताचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाला आणि लता स्वयंपाकघरातून मुख्य दालनात येऊन आनंदला म्हणाली, काय हो, तुम्हाला काय कामधंदा आहे का नाही? ही रोज रोज येऊन माझ्या उंबऱ्याची साल का काढीत आहात? मी राणीसाठी येत असतो. आनंद घाबरून गेला. त्याचा चेहरा खरकने उतरला आणि तो म्हणाला, लता, राणीला पाहिली म्हणजे मला बरं वाटतं, नाहीतर दिवसभर चैनच पडत नाही. राणीला पाहायला येतो का तिच्या मावशीला? लता अधिकच भडकून म्हणाली. तुम्ही इथं येता म्हणून शीला येते हे सर्व मला फार पूर्वीपासून कळून आलं आहे, परंतु आता तिचं लग्न झालं असून ती दुसऱ्याची पत्नी आहे, तिच्या संसारात विष का कालवित आहात? परंतु लता, हा तुझा गैरसमज आहे. आनंद काकुळतीला येऊन म्हणाला, मला या जगात कोणीही नाही. मी तुम्हा सर्वांनी आपले जवळची माणसं समजून घेतो. काही गरज नाही, लता म्हणाली. परत येऊ नका. राणी जवळच उभी होती. लताचा संतापलेला चेहरा पाहून ती भेदरली होती. परत येऊ नका या लताच्या शब्दाने आनंदचं हृदय उद्ध्वस्त झालं. आता इथून पुढं आपणाला या घरी येता येणार नाही आणि शीलाने राणी दिसणार नाही या विचारानंच त्याच्या काळजाच्या ठिकऱ्या झाल्या आणि तो लहान मुलाप्रमाणे रडू लागला. तो चटकन उठला. त्यानं राणीच्या हाताचा मुका घेतला आणि आता परत येणार नाही असं म्हणून तो घराबाहेर पडला आणि फाटकातच पुढं शीला आली. आनंद रडत असलेला पाहून ती घाबरली. म्हणाली, आनंद, काय प्रकार आहे? काय झालं? लतानं मला हाकलून लावलं. आनंद डोळे पुसून म्हणाला. आणि परत येऊ नको अशी ताकीद दिली. परंतु कशासाठी? शीलानं संतापून विचारला आणि तिच्या हाती मोगऱ्याची फुलं देऊन आनंद म्हणाला, कशासाठी ते तूच स्वतः विचार दिला. आणि तो तसाच पुढं चालू लागला. शीला घरात जाताच राणी रडवा चेहरा करून म्हणाली, मावशी मावशी, आई नाही का आनंद काकाला लागावली, पलत येऊ नको बोलली, मग आनंद काका लढत गेले. लता, काय झालं? तू आनंदला कशासाठी हाकलून दिलंस? शीलानं विचारलं. मी केलं ते बरोबर केलं आहे, लता म्हणाली. त्याचा आणि आमचा संबंधच काय? नी त्यानं रोज रोज का यावं? अगं मग त्यात बिघडलं काय? शीला वैतागून म्हणाली. घडीभर येऊन राणीला पाहून तो जात होते एवढंच ना? राणीला नव्हे, राणीच्या मावशीला, लता दाहक स्वरात म्हणाली. मला सर्व काही माहीत आहे आणि त्याच्या इथं येण्यामुळे तुझा जो छळ चालला आहे तो मला पुढं बंद करायचा आहे. म्हणून तू आनंदचा अपमान केलास? शीलाही आवाज चढवून म्हणाली. मग आता हेही लक्षात ठेव की मीही जन्मात कधी या घराचं तोंड पाहणार नाही आणि तूही माझी विचारपूस करू नको. शीला राणीला खाली ठेवून निघाली तशी लता घाबरली. तिचा हात धरून म्हणाली, शीला, तसं करू नको. तू जर नाही आलीस तर मला करमणार नाही. माझी राणी धोसरा काढील. तुझ्यामुळंच माझ्याने आनंदच्या जीवनात आग लागली आहे हे तुला ठाऊक आहे.
शिला अगतिक होऊन म्हणाली. शिलानं मोहनरावाशी लग्न केलं तर लताचा संसार सुखी होईल, नाहीतर लताला घेऊन वाट धरा अशी तुझ्या पतिराजाने धमकी दिली. म्हणूनच मी तुझ्यासाठी आणि राणीच्या सुखासाठी लग्न करून विषाचा घोट घेतला आणि तू माझ्यासाठी अनंत आपलं सर्व काही सोडून असा वेड्यासारखा फिरत आहे हे तू विसरू नको. चुकलं ग माझं. मी रागाच्या भरात थोडं नको ते बोलले. लताच्या डोळ्याला पदर लावून म्हणाली, मला तू क्षमा कर. तुला मी कशी क्षमा करू, शिला म्हणाली. तू थोडं बोललीस. अगं तू हळव्या मनाचा माणूस आत्महत्या करेल त्याचं काय, नी तू त्याच्या जीवावर का उठली आहेस. आता काही म्हणू नको. आता बोलली आणि शिला म्हणाली, मी आता स्वतः त्याच्या घरी जाते आणि पुढेही रोज जाणार आहे. तू कुणाला सांगायचं त्याला खुशाल सांग. म्हणे छळ बंद करावा म्हणून त्याला हाकलून दिलं, पण माझा छळ मी मरेन तेव्हा संपणार आहे याची तुला कल्पना आहे का. नंतर शिला तिथं थांबली नाही. ती तशीच अनंतकडे गेली. तेव्हा मुक्ता घरी नव्हती. अनंत एकटाच बसला होता. त्याच्यापुढं टेबलावर एक दारूची बाटली होती आणि तो एक लहानसा ग्लास भरून पित होता. बाजूला एका दुसऱ्या टेबलावर एक चांदीची फ्रेम उभी होती, परंतु तिच्यात चित्र नव्हते. एका मखमली कापडावर शिला अशी 2 अक्षरं सोनेरी रंगात कोरली होती आणि त्या फ्रेम पुढे एका चांदीच्या ताटात मोगऱ्याची फुलं ठेवली होती आणि एक अगरबत्ती मंद मंद जळत होती आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. ते सर्व पाहून शिला अनंतपुढे एका खुर्चीवर बसली आणि एक धाप टाकून बोलू लागली. अनंत बोल. मुक्ता कुठं गेली. बाजारात. कधी येईल ती. सांगता येत नाही. पण तू इकडे कशी आलीस. कशी म्हणजे, शिलानं विचारलं. म्हणजे असं की शिला तू आता कोणाची तरी पत्नी आहेस आणि आता तू असं माझ्यासारख्या परक्याच्या घरी येणं बरं नाही, कारण बदनामी होईल असंच ना. शिला मधीच म्हणाली, आता मी बदनामीची पर्वा करीत नाही, परंतु तुम्ही काय आरंभला आहे. मी आता मृत्यूची वाट पाहत आहे. अनंत शांतपणे म्हणाला. आता माझी या जाचातून फक्त मृत्यूच सुटका करील. अनंत. शिलानं चटकन उठून त्याला मिठी मारली आणि त्याला बिलगून म्हणाली, अनंत हे माझ्यामुळं झालं आहे. ते मी सहन करू शकणार नाही. मी तुम्हाला फार फार दुःख दिलं, पण सुख दिलं नाही ते देऊनच मी मरेल. मला सुख देण्याची भाषा बोलू नको शिला. अनंत म्हणाला, मी आता निराळ्या जगात आहे आणि तू शिला तू मला कसलं सुख देणार. मी काय करावं असं तुझं मत आहे. शिलानं विचारलं. काही करू नको, पण जे करायचं ते मी करणारच आहे आणि आजच करणार आहे. आता तुम्ही विरोध करू नका असं म्हणून तिनं त्याचा हात धरला आणि म्हणाली, चला आता मी तयार आहे. आणि उशिरानं ती परत येऊन त्याच्यापुढं बसली. शिला. काय बोला ना, आज तुला काय झालं आहे. अनंतने हसत विचारलं आणि शिला हसत म्हणाली, मला वेड लागला आहे, परंतु आज नव्हे तर फार दिवसापूर्वीच मी वेडी झाली आहे, कळलं का. आता पुढं काय. अनंत बोलला. पुढं मी अशीच येणार, शिला म्हणाली, आणि असेच जाणार. आता मला कशाचीही पर्वा नाही. शिला. अनंत म्हणाला, आज लतानं माझ्यावर अन्याय केला, समजलं मला. राणी काय म्हणत होती. अनंतने प्रश्न केला. ती रडत होती, शिला उतरली.